बीड जिल्हा आढावा बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजनेची माहिती सध्या अजित पवार देत आहेत। अजित पवार यांच्यासोबत वरच्या बाजूला दोन मंत्री म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत अजित पवार आणि दोन्ही खासदार आपल्याला त्यामध्ये रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे देखील पाहायला मिळत आहेत। तसंच आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांच्यासोबतच विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके देखील समोर बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, जिकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधल्या घडलेल्या घटना, धनंजय मुंडेंची या बैठकीतली उपस्थिती, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक चांगली चर्चेत आहे। सध्या ही बैठक सुरू झाली आहे आणि अजित पवार सध्या संवाद साधतात। अजित पवारांसह बैठकीमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सोबतच सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत। त्यासोबतच दोन नव्याने नियुक्त झालेले आमदार म्हणजे नमिता मुंदडा आणि विजयसिंह पंडित हे देखील आपल्याला तिकडे बसलेले दिसत आहेत। त्यासोबतच संदीप क्षीरसागर आहेत, सुरेश धस आहेत, प्रकाश सोळंके आहेत आणि दोन्ही खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित आहेत। बीडमधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अधिक अपडेट जाणून घेऊया गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, बैठक सुरू झालेली आहे, सध्या नेमकं काय संवाद चालू आहे अजित पवारांचा? आपण बघतो की मागच्या अर्ध्या ते पाऊण तासापासून बीड जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये बैठकीला सुरुवात झाली। आपण बघतो की वर डायसवरती आपण जे बघतोय अजित पवार यांच्या समोरमध्ये बाजूला पंकजा मुंडे दिसत आहेत, पंकजा मुंडेच्या बाजूला धनंजय मुंडे बसलेत आणि दोन खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे दोन खासदार असे वरच्या बाजूला बसले, त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत आणि त्यांच्या बरोबर समोरच्या बाजूला आपण बघतो की सगळे आमदार, त्यामध्ये विजयसिंह पंडित आहेत, सुरेश धस आहेत, त्यानंतर नमिता मुंदडा आहेत, प्रकाश सोळंके हे समोरच्या बाजूला बसलेत आणि एकूण जिल्ह्यामध्ये ज्या काही केंद्राच्या योजना आहेत त्या योजनाची माहिती सगळे अजित पवार घेत आहेत। अधिकारी त्यांना ब्रीफ करतायत आणि या योजनेच्या संदर्भाचा फायदा किती जिल्ह्याला कशा पद्धतीने होऊ शकतो याची मांडणी केली जाते। अर्थात हे नियोजन आहे, त्यामुळे पुढच्या काळातलं नियोजन कसं असेल, या संदर्भातली ती स्कीम जर राबवायची असेल तर किती कोटा ठरवून दिला पाहिजे या संदर्भातली माहिती आता अजित पवारांना दिली जाते। आणि आता सुरुवातीला जो काही आढावा घेतला जातोय तो एकूण केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने राबवल्या जात आहेत याची माहिती अधिकारी घेत आहेत आणि अजित पवार पुढच्या नियोजनाची माहिती घेत आहेत। असे तर बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे आणि सध्या अजित पवार केंद्राच्या योजनांसंदर्भातली माहिती जाणून घेत आहेत, जिकडे अर्थातच उपस्थित आहेत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे। गोविंद शेळके पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। गोविंद, एकीकडे ही जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना पार्श्वभूमी अर्थातच आहे ती बीडमध्ये जो घडलेला प्रकार आहे, देशमुख हत्या प्रकरण, सरपंच हत्या प्रकरण, त्या अनुषंगाने आमदार सुरेश धस यांनी काही पुरावे अजित पवारांना दिलेत का? त्या संदर्भात या बैठकीमध्ये किंवा बैठकी आधी काही घडलंय का? गोविंद, अश्विन, ज्यावेळेस सुरेश धस हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले त्या अगोदरच अजित पवार हे अधिकाऱ्यांसोबत ब्रीफ करत होते, त्यामुळे तशी कुठलीही वेगळी चर्चा सुरेश धस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेली नाही। अर्थात त्यावेळी तशी काही माहिती अजित पवारांना सुरेश धसांना द्यायची असेल ते वेगळी वेळ घेऊ शकतात, मात्र आज जी काही बैठक आहे त्या बैठकीचा विषय हा जिल्ह्याच्या नियोजनाचा असल्यामुळे आता आपण बघतो की फक्त विकासाच्या कामाच्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कुठलीही चर्चा सुरेश धस आणि अजित पवार मध्ये झालेली नाहीये। अश्विन, धन्यवाद गोविंद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जिल्हा नियोजन समितीची ही बैठक ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख आमदार खासदार हे उपस्थित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।